ते कोण नेते लोक ते हिजड्याला नाही सोडू लागले आता. ते नंतर ते आपलं ते ही कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतीये. अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजतंय. अशोक खरात याच्याशी संबंध आल्यामुळं रुपाली चाकणकर यांना आपलं पद गमवावं लागलंय. खरात याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्यामुळं अनेक नेत्यांना अडचणी निर्माण झाल्यात. सध्या खरात जेलमध्ये असून त्याची चौकशी सुरू आहे. दररोज नवनवीन प्रकरणं समोर येत असून अनेक मोठे नेते आणि अधिकारी अडचणीत सापडलेत. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीय व्यक्तीसोबत आमदार निवासातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणखी खळबळ उडाली आहे. तसंच बड्या नेत्यांना फोन करून त्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणारे रमेश पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी त्यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांना फोन केला असून त्यांची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतीये. हॅलो साहेब जय महाराष्ट्र म्हणलं. जय महाराष्ट्र. म्हणलं काय चालू साहेब हे भोंगळे व्हिडिओ ते कोण नेते लोक ते हिजड्याला नाही सोडू लागले आता. ते नंतर ते आपलं ते त्याचं नाव काय ते आपलं ते सोमय्या त्याचं एवढं मोठं लांब अजून ते बी कुठं नाही. अरे बाप रे बाप. आणि त्याचं किती लांब दिसलं ते. लांब दिसतो पण काही कामाचं नाही ते. तरी काही झालं नाही. काही झालं नाही ते. बरं असा विषय होता की ते तुमच्यावर कोणी आहे घालेन जादूटोना केली तुमच्यावर. काय तुम्ही म्हणे तुमच्यावर कोणतं जादूटोना करत होतं म्हणून. माझ्यावर ना हा केलं ते पण तोच मेला तो जो माणूस जरी जादू तांत्रिक मांत्रिक होता ना तोच मेला. बरोबर. नाही करायला पाहिजे होतं तुमच्यावर. तर बघा तुम्ही निर्मळ आहे बरं का. हॅलो हो तुम्ही निर्मळ आहे. पण माझं काय म्हणणं आहे आता उद्धव साहेबांना जरा मार्केटमध्ये आणा जरा साहेब तुम्ही. मार्केटमध्ये आणतो उद्धव साहेबांना तुम्ही जाणू शकता बरं का. बाकी पुरे फेल लोक पुरे मॅनेज सगळे सगळे मॅनेजर बाकी ते. तुम्ही आणि का बरं अभिमान आहे माहिती का तुमच्यावर. तुम्ही एकमेव माणूस आहे बरं का. ठीक आहे बघा साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने चालता. फक्त एवढं माझं काय एकच म्हणणं फक्त भोंगळे व्हिडिओ कॉलचे पण नको. नाही ते बरोबर नाही ते. तेच म्हणलं बाबा तुम्ही पण फार मोठे कसे मोठ्या नेत्यांचे भोंगळे व्हिडिओ निघतात. फक्त आमच्या काकाचा व्हिडिओ नाही पाहिजे बस पुढं एवढी इच्छा आहे बस. नाही काय प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे काका. ओके थँक्यू. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24.